आम्ही दुबईचा शेख असती. तर मग मी का करू? येते काय आलास? वय वय आम्ही तुम्हाला भेटायला आले असती. तुझं नाव पुष्पी असती. हो हो हो, पण नाही सगळं तुझं कोणतं काम आहे? वल्ला वल्ला तू मोची दारू एक नंबर काढती. मी तुले माझ्या संग दुबई घेऊन जाती. ती मोची दारू विकती. बहुत सारा पैसा कमाती. काय दारू इकतीस पांढऱ्या बघुड्या? सगळं घरामध्ये मी दारूचा धंदा टाकला होतो. तो माझा नवरा इकणं सोडून आपणच वतू राहत होता. मी त्याची दारू कमी करायची म्हणतो. तू येते दारू विक म्हणतेस मला? मी नाही विकू. माझा नवरा पेते तर मग कॉटन मारते. मो ये चाले जात होतीस ना. हे ना तसे कुंकुनाले सांगतेस काय म्हणला? काही बोलली नसती. ओए वय वल्ला हबीबी हबीबी. अच्छा हबीबी ना हबीबी? मी दारू इकतो म्हणून माना तुला कोणा सांगू? तुझं नाव आहे का देव माणसाने सांगली असती आणि त्यात नाव द्यामी असती. तू दाम्या नालायक हलकट मेला कुत्रा मुर्दा पडतो त्याचा. आता कुत्रा त्याच्या काही माझ्या लाला पुन्हा दारू प्यायला लागला. सासरू नाही लागलं मला वाचून दिलं होतं. आता दारू नाही पिन म्हणून आणि माझ्या संग लग्न केलं होतं. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री त्या दाम्यानं माझ्या नवऱ्यासमोर दारूची बाटल ठेवलं आणि त्याला पुन्हा दारूचं शॉट लावलं. हेटू दे तू कुत्रा नाही तरी ते लावून हेटलं ना. माझं नाव पुष्पी नाही. हा त्याच्या पैसे माझ्या नवरा मला धुण्या धुतल्यासारखा धुते वेल्ला हबीबी हबीबी. तुझा नवरा तुला धुण्या धुतल्यासारखा धुत असती. मग तू त्याला का धुत नसती? कशी तू म्हणतेस पांढऱ्या मुगड्या? माझ्या नवऱ्याने पवासरी पिलं कधी का त्याच्या अंगात का शक्तिमान जागा होते आणि मग तोच माझे लटा बागो मारते. खमीस का बच्चा तुझ्या लटा बागे तुला मारत असती. तू आधी कराटे शिकली असती तर तू तुझ्या नवऱ्याच्या लटा बागे मारत असती. इकडे पाहते आधी कराटे शिकते नंतर त्याला धडा शिकवते. म्हणजे मा हवरचा खालचा इकडे तिकडे हात पाय करते. हा माझी वल्ला आत्मरक्षणासाठी थोडा तरी शिकायचं असती. तेव्हाच नवरा मुठीत असती. तू खूप आगीची असती. आपला तुझ्या अंगात जी आग पेटली असती ती आतावरी तू तुझ्या नवऱ्याला दाखवत असती. लाल्या लगेच मारलाच मला आजवरी. पण आता तुझ्या हातचा मार नाही खावायचं मी खा. पण मी करू का? पुष्पी पादुका पादुका म्हणजे चप्पल. आधी मी माझी चप्पल काढून ठेवत असती नंतर तुला एक एक स्टेप शिकवते. इकडे पाहते स्टेप नंबर 1 बुक्की मार स्टेप. तुझा नवरा तुझ्या समोर असते त्याचं पोट पाहून त्याच्या पोटावर ढिशूम करायचं असते. अरे दोन्ही हाताने करायची असती. स्टॉप. स्टेप नंबर 2 गाल सुधव स्टेप. तुझा नवरा तुझ्या समोर असते त्याचं गाल पण त्याच्या गालावरती तडा मारायची असते. हे काय मच्छर मारत असते? अरे मच्छरच्या जागी तू तुझा नवरा बघत असते त्याचा गाल पण त्याच्या गालावर तडा मारायची असते. स्टेप नंबर 3 कोब्रा स्टेप. फुसफुस कोब्रा स्टेप. असं करायचं. शाबास पुष्पी बहुत लवकर शिकली असती. शाबास